शिवसेनेच्या गोटातून आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना शिंदे गटाचा मंत्र्यांसाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येतेय। मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार आहे। अनेक आमदारांना मंत्रिपदाची या फॉर्म्युलामुळे संधी मिळणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वांगीण आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यावर भर असेल आणि त्याचमुळे हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येतेय। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, कुणीच नाराज होणार नाही या सगळ्यासाठी शिंदेंनी कुठेतरी ही शक्कल लढवलेली आहे आणि हाच फॉर्म्युला आता निश्चित केल्याची माहिती मिळते। काय अधिकची माहिती आहे? आपण जर बघितलं ऋतुजा, तर कुणीच नाराज होणार नाही अशातला प्रश्न यामध्ये येणार नाही। कारण 2.5 वर्षासाठी मंत्रिपद जर द्यायचं ठरलं तर आधीची 2.5 वर्ष कुणाला, या सगळ्यासाठी आता रस्सीखेच पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सुरू असणार आहे। एकूणच जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून हा 2.5 वर्ष मंत्रिपदाचा फॉर्म्युला जरी ठरवण्यात आला असला तरी महाराष्ट्रातल्या राजकारणात होणारे स्थित्यांतर बघता 2.5 वर्ष पहिली आपल्यालाच मिळावी यासाठी आता जोरदार आमदारांची फिल्डिंग सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। कारण 2.5 वर्षात जर काही राजकीय गणित बदलले, आपण सरकारमधनं बाहेर फेकलो गेलो किंवा काही घडामोडी राज्यात घडल्या तर आपल्याला आलेली 2.5 वर्षाची पुढची संधी ही हुकली जाईल असंही काही लोकांना वाटतं। त्यामुळं या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे यांचा कस लागणार आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड पुकारलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना मंत्री करू अशा पद्धतीच्या अनेक आमदारांना आश्वासनं एकनाथ शिंदे यांनी दिली होती। त्यामुळं आता मंत्री, आणि यावेळी आपण जर बघितलं तर भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहे आणि त्यामुळं भाजपाच्या वाट्याला अधिक मंत्रिपद येईल, त्याखालोखाल शिवसेनेला येईल आणि त्याखालोखाल राष्ट्रवादीला येईल असं चित्र आहे। त्यामुळं आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा मंत्रिपदांमध्ये जास्तीत जास्त आमदारांना कसं खुश करता येईल यासाठी ही शक्कल लढवली आहे खरी, मात्र हीच आता काही दिवसानं डोकेदुखी देखील बनू शकते। त्यामुळं जर 5 वर्ष सरकार राहिलं तर ही 2.5 वर्ष मंत्रिपदाची जी आहे ऑफर ही सगळ्या आमदारांना उपयोगाची पडेल। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे फॉर्म्युला आता ठरलेला आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये कुणाला संधी मिळणार हे पाहायचं आणि त्यामुळे हा तिढा आणखी वाढणार का हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।